दुर्ग सेवक आणि गोरक्षकांसाठी सरकारनं योजना आणण्याची आमदार संजय केळकर यांची विधिमंडळाच्या अधिवेशनात मागणी. छत्रपती शिवरायांचा पराक्रम, त्यांचा इतिहास आणि शौर्य हे केवळ हिंदुस्थानापर्यंत मर्यादित नसून ते साता समुद्रापार परदेशातही गाजत असल्याचं ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी विधिमंडळ अधिवेशनात अर्थसंकल्पावरील चर्चेत भाग घेताना सांगितलं. आमदार केळकर हे शिवभक्त म्हणून ओळखले जातात. महाराष्ट्रात दुर्ग संवर्धनावर काम करण्यात अग्रेसर असणाऱ्या सह्याद्री प्रतिष्ठान या संघटनेचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. सह्याद्री प्रतिष्ठान मार्फत इंग्लंड येथे गेले 1 महिना महाराष्ट्रातील गडाचं प्रदर्शन सुरू असल्याची माहिती आमदार केळकर यांनी दिली. इंग्लंडमधील हजारो नागरिक आज ते प्रदर्शन पाहण्यासाठी जात असल्याचंही त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रातील जे 12 किल्ले हेरिटेज म्हणून आहेत त्यांची प्रतिकृती बनवून ते प्रदर्शनात ठेवण्यात आले आहेत. आपल्या संघटनेच्या माध्यमातून हे प्रदर्शन भरवलं असल्याचा अभिमान आम्हाला असल्याचंही केळकर यांनी सांगितलं. महाराष्ट्रात आज अनेक लहान मोठ्या विविध संघटना या गडकिल्ल्यांसाठी दुर्ग संवर्धनाकरिता दुर्गसेवेकरिता झटत आहेत, काम करत आहेत. हे दुर्गसेवक दिवस बघत नाहीत की रात्र. प्रामाणिकपणे दुर्गसेवेचं काम ते अखंडितपणे करत आहेत. अशा या दुर्गसेवकांना, संघटनांना सरकारनं प्रोत्साहन देण्याचं काम केलं पाहिजे. त्यांच्यासाठी योजना आणल्या पाहिजेत जेणेकरून या सेवकांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडेल, असंही त्यांनी सांगितलं. आज राज्यात निरनिराळ्या ठिकाणी गोहत्येच्या घटना होताना दिसून येत आहेत. या ठिकाणी गोरक्षकही आहेत, गोसेवकही आहेत. त्यांची सेवा आणि रक्षा करणं हे देखील काम आहे. आपल्या जीवाची बाजू लावून गोवंश गोमांस हे सेवक वाचवतायत. सभागृहात बोलताना आमदार केळकर यांनी आपल्या सहकारी मित्रांना आपल्याला गोमांस पाठीवर नेतानाची रील दाखवली. यावर अंमलबजावणी होत नसेल तर आमचे गोरक्षक काय उघड्या डोळ्यांनी पाहू शकणार नाहीत, ते तिथेच त्याला ठोकून काढतील, नाहीतर काय करतील, असंही त्यांनी सांगितलं. पोलीस जर नुसत्या उघड्या डोळ्यांनी बघत असतील आणि कारवाई होत नसेल तर यापुढे हे गोसेवक पुढे आल्याशिवाय राहणार नाहीत. हा विषय कायदा आणि सुव्यवस्थेत घेणं आवश्यक आहे. काही वेळेला कायद्यात होतही, परंतु ज्या वेळेला गोरक्षक पोलिसांकडे जातो त्या वेळेला त्याच्यावरच पोलीस गुन्हे टाकतात, त्याला आत टाकतात. असे अनेक विषय घडले आहेत. गोरक्षकाला काही व्यापार करायचा नाही, तो त्याची जबाबदारी पार पाडत असतो. त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज असून याबाबत कठोरपणे अंमलबजावणी लवकरात लवकर करण्याची मागणी देखील आमदार केळकर यांनी सभागृहात केली. नरेश म्हस्के, आपण ज्यांच्या कृपेवर राजकारणात विविध पदं भोगली, ज्यांच्या सावलीत उभं राहून तुम्ही महापौर आणि आता इथपर्यंत प्रवास केलात, त्या सन्माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी बोलण्याची तुमची लायकी आहे का, याचा आधी विचार करा, अशा शब्दात शिवसेनेचे नेते राजन विचारे यांनी शिंदे गटाचे खासदार म्हस्के यांचा खरपूस समाचार घेतलाय. एकेकाळी एकनाथ शिंदे यांच्या जाचाला कंटाळून छत्रपती शिवाजी महाराज मैदानात तुमचा काँग्रेसमध्ये प्रवेश होणार होता. त्यावेळी याच राजन विचारेला उद्धवजींचा फोन आला आणि तुम्हाला शिवसेनेत परत आणले. याचा विसर पडू देऊ नका, अशी आठवण विचारे यांनी करून दिली. उद्धव ठाकरे यांच्या मागे महाराष्ट्रातील जनतेचा प्रचंड विश्वास आहे. अशा वेळी तुमच्यासारख्या गद्दारांनी केलेली टीका म्हणजे फक्त तुमचा प्रसिद्धीचा सोर्स आहे. ठाकरे साहेबांवर बोलले की फुकट प्रसिद्धी मिळते हे तुम्हाला माहीत आहे, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या या भुंकण्याला महाराष्ट्रातील जनता फारशी किंमत देत नाही. आज तुम्ही खासदार झाला आहात तर किमान त्या पदाला साजेशी बौद्धिक पातळी तरी दाखवा, अन्यथा लोकांना वाटेल की तुमच्या मेंदूला बुरशी लागलीये. राजकारणात तुम्हाला जे काही स्थान मिळालं ते तुमच्या कर्तृत्वामुळे नव्हे तर फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे यांच्या विश्वासामुळे मिळाले, हे विसरू नका. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच तुम्हाला राजकारणात आणलं आणि आता त्याचीच फळं तुम्ही चाकत आहात, हे देखील विसरू नका. ठाण्याचा प्रथम नागरिक म्हणून जो सन्मान तुम्हाला मिळाला होता त्यामागेही त्यांचाच आशीर्वाद होता. महापौर पदासाठी अनेक इच्छुक असताना उद्धवजींनी डोळे झाकून तुमच्यावर विश्वास ठेवला आणि ती तुम्हाला जबाबदारी दिली. तुम्हाला महापौरपदी विराजमान करण्यासाठी स्वतः संपूर्ण ठाकरे कुटुंबीय ठाण्यात आले होते, हे देखील विसरू नका. आज तुम्ही ज्या खासदारकीवर बसला आहात ती तुमच्या गटाच्या किंवा वैयक्तिक कर्तृत्वामुळे नाही तर भाजपच्या आशीर्वादामुळे मिळालेले गिफ्ट आहे.
त्यामुळे फुशारक्या मारू नका. त्या भेटवस्तूचा उपयोग किमान 5 वर्षे तरी संयमानं करा. मानसिक संतुलन बिघडल्यासारखं वक्तव्य करू नका, नाहीतर एक दिवस कट्टर शिवसैनिक तुम्हाला सळो की पळो करून सोडेल. कारण लाखो शिवसैनिकांची आजही निष्ठा मातृश्री आणि ठाकरे कुटुंबावर असल्याचंही त्यांनी सांगितलं. नरेश म्हस्के, शेवटी एकच सांगायचं आहे, आपली लायकी ओळखून वागा. निष्ठावंतांना धडे देण्यापूर्वी स्वतःच्या निष्ठेचा इतिहास तपासा. आज ज्या ताटात खात आहात त्याची तरी इमानदारीने चाकरी करा. भविष्यात स्वार्थ संपला की उडी मारण्याची तुमची सवय सर्वांना माहीत आहे. किमान त्याबाबत तरी प्रामाणिक पहा. तुम्हाला भुंकण्यासाठीच पुढे केलं आहे. भुंकल्याशिवाय तुमची राजकीय व्हॅल्यू वाढत नाही हे तुम्हालाही माहीत आहे. परंतु लक्षात ठेवा, ठाकरे कुटुंबाबद्दल बोलताना जाणीव आणि मर्यादा ठेवा. ते तुम्हीच आहात. आनंदनगर येथे तासनतास उभे राहून ठाकरे कुटुंबियांची वाट पाहत होता. तो काळ अजून फार जुना झाला नाही. त्यामुळे आज त्यांनाच शिकवण्याचं आव्हान हास्यास्पद वाटतं तेव्हा नरेश म्हस्केजी, आपण आपल्या अवकातीत राहा, असा इशाराच राजन विचारे यांनी म्हस्के यांना दिलाय. ठाणे महापालिका क्षेत्रातील करदात्यांसाठी निवासी मालमत्ता करावरील शास्तीमध्ये 90% सूट देण्याची योजना राबवण्यात येत असून नागरिकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आपला मालमत्ता कर महापालिकेकडे जमा करावा, असं आवाहन महापौर शर्मिला पिंपळोळकर यांनी आज एका पत्रकार परिषदेत केलं आहे. महापौर दालनात झालेल्या पत्रकार परिषदेत गटनेते पवन कदम, उपायुक्त झिजी कोदेपुरे आदीही उपस्थित होते. ठाणेकर करदात्यांनी महानगरपालिकेस निवासी मालमत्ता कर जमा करून सहकार्य केले, परंतु काही करदात्यांनी अद्याप कर भरला नाही. अशा करदात्यांनी महापौर शर्मिला पिंपळोळकर यांच्याकडे निवासी मालमत्ता करावर आकारलेले व्याज, दंड यामध्ये सवलत देण्याबाबत विनंती केली होती. त्यानुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालिका आयुक्त सौरभ राव यांच्याशी चर्चा करून करदात्यांना निवासी मालमत्ता करावरील दंडात सूट देऊन दिलासा देण्यात आलाय. ठाणे महापालिका क्षेत्रातील जे निवासी करदाते थकीत मालमत्ता कर, चालू वर्षाचा कर, त्यांना आकारण्यात आलेल्या शास्तीच्या 10% अशी एकत्रित रक्कम महापालिकेकडे 12 ते 25 मार्च या कालावधीत जमा करतील, अशा निवासी करदात्यांना त्यांच्या थकीत मालमत्ता करावर कराधान नियम 41(1) अन्वये आकारण्यात आलेल्या शास्तीत 90% सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या करदात्यांनी या निर्णयापूर्वी त्यांचा निवासी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केला असेल अशा करदात्यांना ही योजना लागू असणार आहे. या योजनेचा उद्देश नागरिकांना थकीत निवासी मालमत्ता कर भरण्यास प्रोत्साहन देणं असल्याचं महापौर पिंपळोळकर यांनी नमूद केलं. महापालिकेच्या प्रभाग समिती स्तरावरील सर्व संकलन केंद्रांवर कार्यालयीन दिवशी सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 या वेळेत, तसंच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी आणि शनिवार रविवार सकाळी 10:30 ते दुपारी 4 या वेळेत कर भरता येणार आहे. तसंच महापालिकेच्या www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन कर पद्धतीनं कर भरण्याची सुविधा उपलब्ध असून गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारेही सुलभतेनं कर जमा करू शकतील. करदात्यांनी कराचं देयक पाहणं आणि कर भरणं सुलभ व्हावं याकरिता व्हॉट्सअप चॅटबॉट ही प्रणाली ठाणे महापालिकेनं कार्यान्वित केली असून करदाते याद्वारे देखील सुलभतेने कर जमा करू शकतील. ठाणेकरांकडून ठाणेकर मला भेटायला आले होते आणि त्यांच्या समस्या होत्या की मालमत्ता जो कर आहे त्याच्यावर जी दंडात्मक वसुली केली जाते, तर त्यांच्याबद्दल आम्हाला सवलत मॅम दिली तर आम्ही ती भरणा लवकरात लवकर भरू. आणि त्यानुसार मी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याशी विचारणा करून आणि आपले ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त यांच्याशी पण आज खरं तर मी बैठक घेतली आणि त्या बैठकीत असा आम्ही निर्णय घेतला की काहीतरी सवलत आपण आपल्या ठाणेकरांसाठी दिली पाहिजे, ज्यांना कर भरायचा आहे पण तरी पण त्यांना भरता येत नाही पूर्ण हे करून. तर अशासाठी आपण त्यांना एक निर्णय घेतला की 90% कर मालमत्ता कर वसुलीवर 90% सवलत देण्यात येईल दंडात्मक. आणि आज ठाणेकरांना मला वाटतं तो दिलास होईल आणि तसा निर्णय खरं तर 12 मार्च ते 25 मार्चपर्यंत आपण त्यांना ही सवलत दिलेली आहे आणि ती कशी वसुली होईल ते बघितल्यानंतर अजून पुढचे निर्णय पण आपण घेण्यात येतील. मॅडम, ठाणे महानगरपालिका
ठाणे शहरातील रस्त्यांवरील गतिरोधक सध्या वाहन चालकांसाठी आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी डोकेदुखी ठरत आहेत. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील बहुतेक सर्वच गतिरोधक हे तांत्रिक निकष डावलून आणि अत्यंत चुकीच्या पद्धतीनं बांधण्यात आलं असल्याचंही समोर आले. या गंभीर समस्येची दखल घेत ठाण्याचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी पालिका आयुक्त आणि नगर अभियंता यांना पत्र लिहून शहरातील गतिरोधकांची तातडीनं दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. मुंबई उच्च न्यायालयानं केबल सेमलानी विरुद्ध बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त 2005 या प्रकरणात दिलेल्या निकालानुसार राज्यातील सर्व गतिरोधक हे इंडियन रोड्स काँग्रेसच्या मार्गदर्शक तत्वानुसार असणं अनिवार्य आहे. मात्र ठाणे शहरात या नियमांचं सर्रास उल्लंघन होताना दिसते. नियमानुसार गतिरोधकांची उंची 10 सेंटीमीटर आणि त्रिज्या 17 मीटर असावी लागत आहे, परंतु प्रत्यक्षात अनेक ठिकाणी हे गतिरोधक प्रमाणापेक्षा जास्त उंच आणि तीव्र आहेत. या चुकीच्या गतिरोधकांमुळे दुचाकी आणि चारचाकी वाहन चालकांना पाठीच्या कण्याचे, मणक्याचे आणि मानदुखीचे गंभीर आजार जडतात. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं आणि गरोदर स्त्रियांसाठी हे गतिरोधक जीवघेणे ठरत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यात. तसंच उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गतिरोधकांवर पांढरे काळे पट्टे, ल्युमिनस पेंट किंवा रिफ्लेक्टर्स असणं आवश्यक असताना ठाण्यातील अनेक गतिरोधकांचा रंग उडालाय. यामुळे रात्रीच्या वेळी हे गतिरोधक न दिसल्यानं अपघातांचं प्रमाणही वाढले. उपमहापौर कृष्णा पाटील यांनी पत्राद्वारे स्पष्ट केले की जे गतिरोधक नियमात बसत नाहीत ते अनधिकृत मानून त्वरित तोडून पुन्हा अधिकृतरित्या बांधले जावेत. ठाणे महानगरपालिकेने तातडीनं संपूर्ण शहरातील गतिरोधकांचं ऑडिट करावं आणि नागरिकांना सुरक्षित रस्ते उपलब्ध करून द्यावेत, अशी विनंती त्यांनी प्रशासनाला केली आहे. शिवसेनेच्या राज्यसभेच्या खासदार डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी आज दुपारी ठाणे महानगरपालिकेच्या महापौर शर्मिला पिंपळकर यांची सदिच्छा भेट घेतली. आज दुपारी 1 वाजता महापौर दालनात ही भेट पार पडली. या भेटीत ठाणे शहरातील विविध विकास कामं, नागरिकांच्या समस्या तसंच महानगरपालिकेच्या उपक्रमांबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान या सदिच्छा भेटीमुळे स्थानिक पातळीवरील विकास कामांबाबत समन्वय वाढण्यास मदत होईल अशी अपेक्षाही व्यक्त केली जाते. आज आपण ठाण्यात भेट दिलेली आहे. पहिले आनंद आश्रमात गेला, त्यानंतर आता महापौर कार्यालयात भेट दिलेली आहे. काय खरं तर आज मी ठाण्याच्या मातीला, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या स्मृतीला नतमस्तक होण्यासाठी आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या कर्तृत्व ज्या कर्मभूमीमध्ये ठाण्यामध्ये फुललं, त्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी आज इथे आले. आज खूप आनंद वाटतोय की आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं माझ्यासारख्या एका सर्वसामान्य लाडक्या बहिणीला राज्यसभेत पाठवलं, त्याच पद्धतीनं ठाण्याच्या महापौरपदी सुद्धा एक लाडकी बहीण जी संघर्ष करून इथपर्यंत पोहोचली आहे, तिला विराजमान झालेलं बघताना मनापासून आनंद वाटतोय. जो न्याय छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात महिलांना दिला जायचा, जो न्याय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये महिलांना दिला जातो, तोच सामाजिक न्याय वृद्धिंगत करण्याचं अत्यंत सुंदर आणि सशक्त पाऊल आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब संसद रत्न यांच्या नेतृत्वाखाली टाकली जात आहेत. याचा एक महिला म्हणून आणि एक शिवसैनिक म्हणून अत्यंत अभिमान वाटतो.